श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्री कृष्णचंद्र भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री शुकदेव जी महाराज की जय, रास रासेश्वरी राधा महारानी की जय। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं, सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। हरि ओम। आज हा जो उपक्रम आपला चालू आहे त्याच्यामध्ये मलाही एक पुष्प वाहण्याचं भाग्य महाराजांच्या कृपेने, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने प्राप्त होत आहे, झालेलं आहे। आणि मला जबाबदारी दिलेली आहे 6व्या अध्यायावर थोडंफार चिंतन करावं। तर प्रथम 5 अध्यायामध्ये आपण माहिती 5 अध्यायामध्ये नारद आणि वसुदेवांची जी भेट झालेली आहे त्याच्यामध्ये नारदांनी वसुदेवांना कथांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे जे स्वरूप आहे ते शेवटी स्वरूप सांगितलं की कसा आहे भगवंत। आणि मग 6व्या अध्यायाची सुरुवात करत असताना आता एकनाथ महाराजांची एक विशेषता ही लक्षात येते की प्रत्येक अध्यायामध्ये अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी जनार्दन स्वामींना नमन केले, सद्गुरु स्मरण केलेले, सद्गुरूंचा नमन केलेले। मंगलाचरण जे आहे ते मंगलाचरणाचे सगळे जे श्लोक आहेत ते मंगलाचरणाचे सगळे श्लोक जनार्दन स्वामींसाठी आहेत। आणि त्या मंगलाचरणाच्या माध्यमातून जे
अद्वैत तत्व आहे त्या अद्वैत तत्वाचंच प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. कारण की आपल्याला माहिती की श्रीमद भागवताचे जे 11 स्कंद आहे त्या 11 स्कंधाचं लक्षण मुक्ती सांगितलेलं आहे. आणि ते मुक्ती सांगितलेलं असल्यामुळे मुक्ती तर तेव्हाच मिळते की ज्यावेळेला ब्रह्मज्ञान ज्ञानात एवतू कैवल्यम. त्यामुळे मुक्तीसाठी ज्ञानच आवश्यक आहे. आणि त्यामुळे संपूर्ण 11व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवजींना संपूर्ण ज्ञानाचाच उपदेश पुन्हा 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 केलेला आहे. आणि ज्ञानाचा उपदेश करत असतानाही भक्तीचं जे महात्म्य आहे त्याचं पण प्रतिपादन भगवंतांनी केलेलं आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की भक्ती जर हृदयामध्ये नसेल तर हे ज्ञान होणं अवघड आहे. आणि बंधनाचं कारण काय तर हा अविद्या. आणि अविद्येचं लक्षण काय हे जे आपला लिंग देह आहे 3 देह आहेत आपले, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, ज्याला लिंगदेह सुद्धा म्हणतात. हा लिंगदेह जोपर्यंत नष्ट होत नाही, ही अविद्या जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण हे जे चक्र आहे, ही जी बंधन आहे त्या बंधनातनं सुटू शकत नाही. आणि बंधनाचं स्वरूप काय आपल्या तर आपण असमाधानी आहोत. आपल्याला असं वाटतं की आपण मर्यादित आहोत. जीवत्व भाव आहे आपल्यामध्ये. हा जो भाव आहे हा भाव नष्ट होण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे कारण देह जो आहे अज्ञान जे ते अज्ञान भंग झालं पाहिजे. आणि त्याचं लिंगदेहाचं किंवा कारण देहाचं वर्णन करताना शास्त्रकारांनी म्हटलं की वज्राने जरी त्याच्यावर प्रहार केला तरी वज्राने प्रहार केल्यानंतर सुद्धा तो लिंगदेह नष्ट होत नाही. पण सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंच्या चरणाचा स्पर्श जर प्राप्त झाला तर लगेच तो लिंगदेह काय होतो, सगळा तो लिंग नष्ट होतो. आणि हा जो जीव आहे तो जीव आपलं जे स्वरूप आहे, आपलं जे स्वतःचं ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाला तो जाणतो. आणि जेव्हा ह्या ब्रह्मस्वरूपाला तो जाणतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये परम शांती प्रकट होते. आणि म्हणून एकनाथ महाराजांना आपण जे शांती ब्रह्म म्हणतो त्याचं कारणच काय, त्याचं कारणच हे आहे की महाराज आपल्या स्वरूपामध्ये स्थित होते. नुसतीच निष्ठा नितराम स्थिती नाही, ते स्वरूपच होऊन राहिले होते. आणि संपूर्ण जीवनभर त्याच भूमिकेमध्ये ते राहिले. आणि म्हणून त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपल्याला ती शांती दिसते. म्हणूनच त्यांचं नामाभिधान आपण शांती ब्रह्म केलेलं आहे. तर हे करता असताना म्हणतात की प्रभो तुम्हाला हा जो लिंगदेह आहे त्या लिंगदेहाचे मर्दन तेची जनाचे अर्दन या लागी नामे जनार्दन प्रकट झाण प्रसिद्धी. जनार्दन म्हणण्याचं कारण काय सद्गुरूला किंवा भगवान श्रीकृष्णाला तर हा जो लिंगदेह हा जो कारण देह आहे त्या कारण देहाला नष्ट करणारे आहेत म्हणून म्हणले त्याला जनार्दन असं म्हटलं. आणि हे सगळं करत असताना निश्चित असं आहे की केवळ भगवंताचं नाव घेतलं, सद्गुरूंचं जरी नाव जरी घेतलं तरी आपला हा जो जीवपणा आहे, हा आपला जो अहंकार आहे तो सगळा नाहीसा होतो. कारण की सृष्टीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण जेव्हा बघतो तर आपला हा जो अहंकार आहे तो अहंकार नष्ट करणे इतकं सोपं नाही आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी तो कुठून तरी वेगळ्या रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये पुन्हा प्रकट होतो आणि पुन्हा तो आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकतो. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक ती जे अहंकार आहेत 3ही प्रकारचे अहंकार आहेत. सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहेत. आणि सात्विक अहंकार नष्ट होणं जरा अवघड जातं. तर तो सुद्धा अहंकार कोण नष्ट करतात, सद्गुरूंचा चरणस्पर्श, सद्गुरूंचा उपदेश त्यानेच हा अंतःकरणातला हा अहंकार नष्ट होतो. आणि त्यामुळे भगवंताचं नाव घेणं, सद्गुरूंचं नाव घेणं हेच एवढं श्रेष्ठ आहे की ज्या नामाने ज्याचं निर्देशन तो नामी जो आहे त्याचं स्वरूप म्हणले कळणं पण अवघडच आहे. म्हणून एकनाथ महाराज की नामे एवढे ढसाळ देणे त्या तुझे स्वरूप कवण जाणे सांडुनी जाणणे नेणणे निवांत राहणे तत्वता. आणि म्हणून म्हणले कळतच नसताना काय करायला पाहिजे खरं म्हणजे ह्या एकाच ओवीमध्ये महाराजांनी आपले जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करत असताना म्हणलं की तिथे जाणीव नेणीव नाहीच आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे म्हणतं की तिथे जाणीव पण नाही आहे, नेणीव पण नाही आहे. काय करायचं मग? शांत बसून राहायचं. आणि नुसतं बसत नाहीचं, मी बसलोय हा अभिमान पण नाही आला पाहिजे. नाही तर मी बसलोय हाच अभिमानात तरी पुन्हा गडबडच आहे. त्यामुळे अहंकार रहित अवस्था जी आहे ती अतिशय विलक्षण अशी अवस्था आहे. आणि त्याच्यासाठी निश्चित आहे की त्यासाठी
ध्यानाभ्यासाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करायलाच लागतो, त्याच्याशिवाय हे जमू शकत नाही, हे निश्चित आहे. आणि हे करत असताना भगवान म्हणतात की मग मग प्रभू तुमची स्तुती तरी कशी करू? कारण की मनुष्य असा आहे की त्याला स्तुती केल्याशिवाय राहत नाही. कारण की जेव्हा जेव्हा काही श्रेष्ठ वस्तू दिसतात, श्रेष्ठ गोष्टी दिसतात, गुणवान दिसतात, तेव्हा आपण त्याची स्तुती केल्याशिवाय थांबू शकत नाही, राहू शकत नाही. आणि मग ज्यांच्या चरणाला नमस्कार केला असता आमचा अहंकार नष्ट होतो, आम्ही परमानंदामध्ये स्थिर होतो, त्यांची स्तुती कशी करणार? कुठल्या शब्दाने करणार? कारण की शब्द तिथपर्यंत पोचतच नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसः सह. उपनिषदकार स्पष्टपणे म्हणतात की तिथपर्यंत वाणी पोचतच नाही. तर मग असं असं उपाय काय म्हणले? केवळ एकच आहे, मौन धरणं. म्हणून गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. शास्त्रकारांनी स्पष्ट सांगितलं. गुरु हे ज्ञान कसं आपल्याकडे ट्रान्समिट करतात म्हणले मौनातून. तसं इथे म्हटलं की मौन धरणं हेच काय म्हणले? स्तुती वचन आहे, तेच तुझं कीर्तन आहे म्हणले. आणि काही न करणं हेच अनुसंधान आहे. कारण की अनुसंधान करायला गेलं की द्वैत आलं, आणि द्वैत आलं म्हणजे पुन्हा त्रिपुटी त्यातनं उत्पन्न होणार, ध्याता ध्येय ध्यान प्रकट होणारच. मग अशी एक अवस्था आहे की ज्या ठिकाणी कुठलीही त्रिपुटी नाही आहे, ती त्रिपुटी रहित होऊन राहणं हेच काय म्हणले? हे खरंच अनुसंधान आहे. म्हणून उपनिषदकार म्हणतात की अचिंतनम चिंतनम भवेत. चिंतन करता 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 एक अशी अवस्था येते की ज्या वेळेला चिंतनच थांबून जातं, आणि जेव्हा चिंतन थांबून जातं त्यावेळेला म्हणले ती अचिंतन अवस्था जी आहे ती खरी काय म्हणले? ती खरी चिंतनाची अवस्था असं शास्त्र सांगतात. आणि हे ज्या सद्गुरूंना आम्ही शरणागत होतो ते करतात काय आमचं? जे म्हणतात की गुरुने सांडविली अहंता. हा जो अहंता होती ती अहंता तर निघून गेली. मग अहंता निघून गेल्यानंतर ती अहंता जाण्यासाठी जो साधन मार्ग आहे तो आहे सोहम साधना. तेच ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, किंवा तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून तेच आम्हाला उपदेश दिला जातो की सहा अहम अहम सहा. पण जेव्हा ही अहंता निघून जाते त्या अहंतेबरोबर ही सोहंता जी आहे ते सुद्धा काय होतं म्हणले की मीच परमेश्वर आहे, मीच ब्रह्म आहे, ही सुद्धा काय म्हणले? ती सुद्धा भावना ही शिल्लक राहत नाही. कारण असं आहे की जर मी ब्रह्म आहे असं शिल्लक राहिलं तर ते पुन्हा एखाद्या वेळेस अहंकार वाटेल. पण ते मी ब्रह्म ही सुद्धा विस्मृती होऊन जाते. फक्त आहे असं पण म्हणतात, पण आहे एवढं निश्चित आहे. कारण की ते शब्दांनी वर्णनच करता येत नाही. ते फक्त काय? ते फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे असं स्पष्ट आम्हाला दिसतं. आणि त्यामुळे म्हणलं एकनाथ महाराज म्हणतात की मी आता कथा करतो आहे, त्यामुळे म्हणजे हे करत असताना मी काही याचा लेखक आहे, कर्ता करविता आहे असं सुद्धा मला म्हणता येत नाही. कारण कर्ता करविता कोण आहे? महाराज सद्गुरू तुम्हीच याचे कर्ता करवित आहात. आणि असं म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांनी या 5व्या अध्यायाचं थोडंसं सिंहावलोकन केलं आणि सांगितलं की भगवंताचं दर्शन करण्यासाठी आता सगळे देवदेवता जे आहेत ते देवदेवता तिथे आलेले आहेत. कारण की देवतांनीच भगवंताला प्रार्थना केली होती की पृथ्वी आसुरांनी आक्रांत झालेली आहे, तिला वाचवण्यासाठी प्रभू तुम्ही अवतार धारण करावा. आणि भगवंतांनी तो अवतार घेतला धर्मस्थापनेसाठी, आणि धर्मस्थापना ही करून झालेली आहे. आणि आता त्यामुळे देवता म्हणतात की प्रभू आता तुम्ही परत आमचं काम केलेलं आहे, आता तुम्ही पुढे चला, आता पुन्हा आपल्या लोकांमध्ये यावं आणि आम्हाला अनुग्रहित करावं असं म्हटल्यानंतर त्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सगळे देवता तिथे आलेले आहेत. आणि देवता आल्यानंतर आता त्या ठिकाणी भागवताची एक विशेषता अजून अशी आहे की ठिकठिकाणी स्तुती करण्यात आलेली आहे. भक्तांनी स्तुती केलेली आहे, देवदेवतांनी स्तुती केलेली आहे, दैत्यांनी सुद्धा, प्रल्हाद दैत्यकुळामधला आहे पण त्यांनी सुद्धा भगवंताची स्तुती केली, ध्रुवासारख्या ध्रुवाने सुद्धा स्तुती केलेली आहे. आणि ह्या सगळ्या ज्या स्तुती आहेत त्या स्तुती, काही स्तुती गुणवर्णन पण आहेत, काही त्याच्या रूपाचं वर्णन करणाऱ्या स्तुती आहेत, काही त्याचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या स्तुती आहेत. आणि विशेषतः ही वाटते आलं की जेव्हा जेव्हा स्तुती केलेली दिसते त्यावेळेला परमात्मा जो आहे, जो खरं तर स्वरूपतः निर्गुण निराकार आहे, पण तो भक्तांसाठी सगुण साकार झालेला आहे.
आणि ह्या भक्तांना जेव्हा तो सगुण साकार रूपामध्ये दर्शन देत असतो, जेव्हा तो भक्त त्याचं दर्शन घेत असतो, त्यावेळेला जेव्हा स्तुती करायला तो भक्त सुरू करतो, त्यावेळेला दर्शन तर करत असतो सगुणाचं, पण वर्णन मात्र कशाचं करतो? वर्णन मात्र त्याच्या निर्गुण रूपाचं करतो. हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे देवकीनी सुद्धा वर्णन करताना तसंच केलेलं आहे, वसुदेवाने सुद्धा तसंच वर्णन केलं, जेव्हा भगवान चतुर्भुज रूपाने प्रकट झाल्यानंतर सुद्धा वर्णन तसंच केलं आहे. तसं इथे सुद्धा आता देवदेवतांनी जे स्तुती केलेली आहे, त्या स्तुती करत असताना सुद्धा भगवंताच्या भले त्यांच्या समोर भगवान श्रीकृष्ण सगुण साकार रूपामध्ये आहेत, पण सगुण साकार रूपामध्ये असताना सुद्धा त्या सगळ्यांनी त्याची भगवंताची जी स्तुती केलेली आहे, त्या स्तुती करत असताना त्याचा सगुणाची तर केलेलीच आहे, आणि सगुणाची करत असताना चरणाचं चिंतन आहे, स्वरूपाचं चिंतन आहे, या पद्धतीने किंवा श्रवणाच्या माध्यमातून कशी भगवंताचं महात्म्य आहे हे आम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आणि हे करत असताना इथे म्हणतात की प्रभो, की तुम्ही जे आहेत म्हणले की असं आहे की अनेक साधक योग साधना करतात, बऱ्याच गोष्टी करत असतात, पण तुला जर केवळ भक्तिभावाने नमस्कार केला तरी सुद्धा काय होतं म्हणले, तुझी प्राप्ती होत असते म्हणले. आणि म्हणले बरेच जण तर काय करत असतात की विषयामध्ये उदास होतात, म्हणजे थोडक्यात वैराग्य धारण करतात, संसाराची आशा सोडून देतात, कर्मपाश तोडण्यासाठी तपस्वी तुझं चिंतन करत असतात म्हणले, मुमुक्षु लोक तुझं ध्यान करत असतात, आणि कशाचं? तुझ्या चरणाचं. आणि हे योगी अनेक जन्मजन्म तुझ्या चरणाचं चिंतन करत असतात, पण त्यांना तू दर्शन देश, त्यांना तुझ्या चरणाचं दर्शन होईल याची काही शाश्वती नाही आहे, पण त्याच चरणाचं प्रत्यक्ष दर्शन आज आम्हाला होतं आहे. म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहोत असं देवता इथे म्हणतात. आणि असं म्हटल्यानंतर भगवान तर जणू काही म्हणतोय, अरे पण हे माझं सगुण स्वरूप आहे ना, आणि सगुण स्वरूप असल्यामुळे त्याची स्तुती काय करायची? कारण की जे जे काही आकाराला येत असतं ते सगळं माईकच आहे. कारण का तर म्हणले, देखुनी सगुण स्वरूपासी एवढी श्लाघ्यता का म्हणसी, जे आले आकारासी ते निश्चयसी माईक. ते सगळं माईकच आहे, आणि मग माईक असल्यामुळे त्याचं काय स्तुती करायची? देवताओ, तुम्ही जसे शरीरधारी आहात तसंच मी पण शरीरधारीच आहे, आणि म्हणे माझं दर्शन केलं तुम्ही कसे काय करून जाल, असं जणू काही भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. तर देवता म्हणतात, प्रभो असं काही बोलू नका. कारण म्हणले ही जी माया आहे ना, ती माया काय? भगवंताची एक अचिंत्य शक्ती आहे की जिच्यामध्ये आवरण घालण्याची शक्ती आहे, त्याच्यामध्ये मोहित विक्षेप शक्ती पण आहे, आवरण शक्ती पण आहे, मोहित करण्याची पण शक्ती आहे. अशी जी तुमची शक्ती आहे ना, म्हणजे ती जी माया आहे, त्या मायेचा नियंता कोण आहे? कोणी कंट्रोलमध्ये ठेवलंय तिला? तूच ठेवलेलं आहे. बाकी तर सगळेजण तिला बळीत जातात. मोठमोठे देवदेवता सुद्धा ती त्या मायेच्या तिचा जो खेळ चालतो त्याला ते बळी जातात. पण तूच असा एक आहेस म्हणले की तू त्याला नियंत्रण करतो, हे आम्हाला कळलंय म्हणलं. आणि इतकं सुंदर सांगितलं ही कशी माया आहे. उदाहरण जे घेतलंय ते उदाहरण आपलं रोजचा अनुभव आहे. कारण की एक अध्यात्माची एक विशेषता आहे. विशेषता ही आहे की जे शुद्ध ब्रह्म वस्तू समजून सांगायचं आहे, ती तर इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा विषय नाही आहे. तिथे शब्द पोचू शकत नाही, भावना पोचू शकत नाही, कर्माने ते प्राप्ती होत नाही त्याची. आणि ती सुद्धा मायेला समजावून घेतलं, ती सुद्धा सापडत नाही. मग ती कशी आहे माया? तर हे सगळं आध्यात्मिक विषय सगळा जो आहे तो आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला समजून सांगत असताना आमचे हे जे 3 अनुभव आहेत, कुठले 3 अनुभव? जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रा अवस्था. या 3 अवस्थांच्या मदतीनेच काय केलेलं आहे? मदतीनेच आम्हाला हे ब्रह्मवस्तू जे आहे त्या ब्रह्मवस्तूचं निर्देशन करून दाखवलं आहे. आता प्रत्येक साधकाची ती जबाबदारी की त्या अवस्थांचा विचार करून त्यातला फोलपणा समजून त्याचा त्याग करून ती वस्तू जे त्याला पकडायची. चंद्रशाखा न्यायाने म्हणून ते म्हणतात की झोपेचं उदाहरण घेतलंय. म्हणजे झोप लागल्या झोप न दिसे पाही. जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये प्रवेश करतो
त्याला आपल्याला कळतं का तुम्ही आता झोपलोय म्हणून सांगू शकतो का तिथे? बऱ्याच वेळेला आपण लहान मुलांना विचारतो, झोपलास का रे बाळ्या? आणि बाळ्या म्हणतो, हो आई मी झोपलो. आता जेव्हा बाळ्या म्हणतो की मी झोपलो, याचा अर्थ काय? तो झोपला नाही. तो जर झोपला असता तर तो सांगू शकेल का मी झोपलोय म्हणून? पण बाळ्याचं होते, आपलं स्वतःचं उदाहरण घ्या. आपल्याला कोणी विचारलं, काल रात्री किती वाजता झोपला तो? आणि कोणी म्हणलं, हा नाही काल 10:15 झोपलो. अच्छा 10:15 झोपलात का? म्हणजे 10:15 वाजले होते तुम्हाला कळलं ना, म्हणजे तुम्ही जागे होता. म्हणजेच काय? म्हणजे याचा अर्थ आहे की जेव्हा झोप लागते तेव्हा ती आपल्याला दिसत नाही, ती कळत नाही, फक्त तो अनुभव असतो. व्हॉइस इज नॉट क्लिअर. नॉट क्लिअर आहे. बाकी कोणी नाही म्हणते. तर म्हणजे झोप आणि जाग झाल्यावर तर ती मुळी दिसतच नाही. जाग झाल्यानंतर ती झोप जशी दिसतच नाही, त्याप्रमाणे म्हणजे देहामध्ये ही माया अतर्क्य आहे. म्हणजे तिचा अनुभव येतो. म्हणजे ती शोधायला गेले तर सापडत नाही, पण तिचा परिणाम मात्र काय होतो? तिचा परिणाम मात्र आम्हाला सतत अनुभवायला येत असतो. आणि म्हणून तिचं वर्णनशास्त्रामध्ये काय अनिर्वचनीय, की माया कशी आहे म्हणजे अनिर्वचनीय अशी ती माया आहे म्हणले. आणि ही जी अशी अनिर्वचनीय माया जी आहे, तिचे जे 3 गुण आहेत, त्रिगुणात्मिका माया असंच म्हटलेलं आपल्याला, की जी त्रिगुणात्मिका माया तिच्यामध्ये जेव्हा क्षोभ होऊन जातो, त्या क्षोभ झाल्यानंतर म्हणले सगळेजण तिला बळी जातात. म्हणजे ब्रह्मादिकांसारख्या देवतांना सुद्धा ती सांभाळली जात नाही असं म्हणतात. आणि अशी ही जी माया आहे, त्या मायेला प्रभो तुम्ही काय करता? स्वतःच्या ताब्यात ठेवता म्हणले. आणि ताब्यात ठेवून म्हणले काय करता? ह्या सृष्टीची उत्पत्ती करता, ह्या सृष्टीचा प्रतिपादन करता, आणि नुसतं त्याचा संहार करतात. आणि हे संहार करून सुद्धा ती जी हे जे कर्म केलेलं आहे, उत्पत्ती स्थिती आणि लयाचं, त्याचा जो कर्तेपणा आहे, आणि की कुठलंही कर्म केलं की कर्ता भाव असतो, येतोच. पण म्हणजे कुठलाही कर्ता भाव सुद्धा तुम्हाला स्पर्श करत नाही. म्हणजे जणू असंग आणि अलिप्त राहून ही सृष्टी तुम्ही काय करत असता? करत असतात म्हणले. आणि ही गंमत अशी आहे की हे सगळं जे आहे हे आपण सुद्धा करतो. आपण सुद्धा स्वप्नामध्ये काय करतो? स्वप्नामध्ये स्वप्नसृष्टी तयार करतो. आणि स्वप्नसृष्टी तयार करतो, त्याचा प्रतिपालन पण करतो. काही वेळ तर स्वप्न बघत असतो आणि शेवटी त्याचा नाश पण होतो जाग झाल्यानंतर. पण स्वप्नामध्ये जे काही आपण केलेलं आहे ते जागृत अवस्थेमध्ये तो जो त्याचा करता त्याला लागतं का? त्याच्यामध्ये आपण सुद्धा स्वप्नसृष्टी एका अर्थाने अलिप्त राहूनच करतो. म्हणजे ह्याचं हे उदाहरण का दिलंय शास्त्रकारांनी आणि भगवंतांनी सुद्धा अनुभव का दिला आम्हाला? तर भगवान आम्हाला समजून सांगतायत, जसं तुम्ही स्वप्नसृष्टी बनवता तशीच मी सृष्टी ही संपूर्ण ब्रह्मांडच्या ब्रह्मांड आहे, तसं मी सुद्धा तसंच बनवतो. मला बनवत असताना, जसं स्वप्न बनवत असताना काही कष्ट होत नाहीत आम्हाला, त्याप्रमाणे म्हणले ही सृष्टी परमात्म्याला सुद्धा ही सगळी सृष्टी करत असताना बिलकुल कष्ट होत नाही. ते सहजपणे तो काय करतो? सहजपणे तो ही सृष्टी तिथे तो करत असताना. आणि अशा प्रकाराने हे करत असताना भगवंत हा जो अवतार घेतात, तो अवतार घेत असताना प्रभो तुम्ही काय केलेलं? तुम्ही अधर्माचा नाश करता आणि देवतांना आपापल्या स्थापन करता. आणि हे करत असताना प्रभो तुम्ही कर्मातीतच आहात. कर्म करून सुद्धा कर्मातीतच आहात. आणि हे तर तुम्हाला तर सहज आहे म्हणले. पण जे जीव आहेत, पण जे सिद्धावस्थाला पोहोचलेले आहेत आणि जे सतत ब्रह्मस्वरूपामध्येच स्थिर झालेले आहेत, म्हणजे जे आत्मसुखामध्ये निरंतर स्थिर झालेले आहेत, तेच महात्मा लोक सुद्धा भले म्हणले ते देहधारी आहेत, पण असे अवतारी पुरुष सुद्धा म्हणले काय करतात? अवतारी पुरुष सुद्धा त्यांचे चरण तीर्थ कसं असतं म्हणले? अत्यंत पवित्र करणारं असतं. आणि तू तर म्हणले, आणि ते जरी गुणामध्ये असले तरी ते गुणातीतच असतात. आणि प्रभो तुम्ही तर स्वतः कशा आहात म्हणले? स्वतः तर तुम्ही निर्गुण स्वरूप आहात, गुणातीतच आहात म्हणले.
आणि म्हणून आम्हाला हे तुमचे जे प्रत्यक्ष जे चरणाचं दर्शन होत आहे आज, त्याने आम्ही काय झालं, आम्ही धन्य झालेले आहोत. आम्ही तुमच्या चरणाला नमस्कार करत आहोत. तुझ्या चरणाची कीर्ती श्रवण करण्याने सुद्धा काय होतं, आत्मलाभ होतो. कारण की कलियुगामध्ये जे आम्हाला साधन सांगितलेलं आहे परमात्मा प्राप्तीचं, ते तर कलव केशव कीर्तनातच सांगितलंय. भगवंताची जी कीर्ती आहे, त्या कथा आहेत, लीला आहेत, गुण आहेत, त्याचं जे गायन आहे, त्या गायनानेच आमच्या अंतःकरणामध्ये असलेले कलीचे जे दोष आहेत, ते कलीचे दोष सगळे काय होतात, सगळे नष्ट होतात. आणि म्हणून म्हणले, जो कोणी म्हणले भगवंताचं स्तुती श्रवण करतो, तो श्रवण करणारा असतो, त्याचा काय होतो, त्याचा उद्धार होतो म्हणले. आणि असं करण्यासाठी म्हणजेच त्याचं कारण असं आहे, प्रभो या सृष्टीमध्ये स्तवन करण्यायोग्य कोण आहे, आपणच आहात. बाकी सगळ्या गोष्टी तर अशा आहेत, आणि हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे की नामरूपात्मक जगतातल्या वस्तूंची आपण समजा स्तुती केली तर काय होतं, तर स्तुती केलं असता आपल्या अंतःकरणामध्ये राग उत्पन्न होतो, आणि समजा निंदा केली तर द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे सांगायचं हे आहे की जगतातल्या वस्तूविषयी तुम्ही स्तुती करा किंवा निंदा करा, रागद्वेषून बांधतातच आम्हाला. पण भगवंताची स्तुती अशी आहे की त्या भगवंताच्या स्तुतीने आमच्या चित्तामध्ये असलेले जे रागद्वेष आहेत, ते रागद्वेष सगळे काय होतात, ते सगळे शांत होऊन जातात. आणि म्हणून म्हणले भगवंताची काय केली जाते, इथे स्तुती केली जाते. आणि हे केवळ असं आहे, हे असं एक साधन आहे की ज्याच्यामध्ये कष्ट नाही करायला लागत. कष्ट करायला लागतात कीर्तन करायला, प्रवचन करायला, पण श्रोत्यांना काय करायचं, काही नाही, बसायचं आणि फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय करायचं, ते केवळ ऐकायचं आहे. नुसतं ऐकून नाही चालत, त्याच्यामध्ये अटी आहेतच. ऐकल्यानंतर त्याच्या अनुकूल मनन करायला लागतं. अन्यथा श्रवण केलं पण मनन नाही केलं तर ते सगळं वाया जातं. आणि म्हणून म्हणजे श्रवणानंतर कशाची आवश्यकता आहे, मननाची आवश्यकता आणतात. आणि हे जे मनन आहे, श्रवण आहे, त्याच्याशिवाय अन्य साधनं जी आहेत ती सगळी कष्टकारकच आहे. म्हणून प्रभो तुझं श्रवण जे आहे त्या श्रवणानेच म्हणले काय होतं. आणि गंमत अशी पुन्हा की श्रवणात मला श्रवण करायची, श्रवणाची उत्कंठा जी आहे ती सुद्धा अंतःकरणाला शुद्ध स्वच्छ करायला सुरुवात करते. म्हणून आपल्याकडे परंपरेमध्ये असं म्हणतात की काशीचं जावे नित्य बदावे. प्रश्न असा पडतो की असं म्हणल्याने काय फरक पडणार आहे, मला जायचं आहे, काशीला जायचं. हे म्हणण्यामध्येच काय होतं, ह्या म्हणण्यामध्येच आम्ही शंकराचं स्मरण होतंय, आमच्याकडनं भगवान शंकराचं स्मरण होतंय. आणि भगवान शंकराचं स्मरण हे चित्ताला काय करणार आहे, शुद्ध करणार आहे. शंकरोती शंकरा. आणि त्यामुळे म्हणले श्रवण करावंस ही इच्छा जरी चित्तामध्ये उत्पन्न झाली तरी चित्तामधले दोष काय होतात, नष्ट होतात. आणि जर सद्भाग्याने जर मिळालं ऐकायला, मग तर काही विचारायची काही गोष्टच नाही म्हणतात. आणि हे करत असताना बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने श्रवण करत असतात. पण हे सगळं करत असताना आणि ह्या श्रवणाने किती जण तरी तरुण गेलेले. म्हणजे संत महात्मे तर सांगतातच आपल्या सगळ्यांना की जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर देहामध्ये वावरत होते, त्यावेळेला किती जणांचा उद्धार केला असेल त्यांनी, असेल काहीतरी लाखात असेल असं पण म्हणू. पण त्यांनी जी केलेली कीर्ती आहे, मागे ठेवलेली कीर्ती आहे, त्यांनी केलेल्या ज्या लीला आहेत, त्यांचं जे नाम आहे, त्या नामाने ह्यानी जेव्हा आम्ही तेच म्हणतो त्यांनी किती जण तरुण गेले त्याची तर काही गणतीच नाहीये. आणि म्हणून म्हणतात की चित्तशुद्धीसी कारण आवाज येत नाहीये का, आवाज येतोय ना, काही जण म्हणतात आवाज येत नाही. मोठा करा, मोठा याच्यापेक्षा नाही होऊ शकत, एवढाच आहे आवाज. चित्तशुद्धीचे कारण प्रेमयुक्त कीर्तिश्रवण येथ सश्रद्धाचे प्रमाण अकारण साधने. थँक्यू.
काही जणांच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं की येत नाही. तर इथे भगवान म्हणतात की चित्तशुद्धी जी आहे त्या चित्तशुद्धीसाठी म्हणले मूळ कारण काय आहे, तर मूळ कारण हेच आहे म्हणले काय की भक्तिभावनेने श्रवण करायचं. म्हणून मी आत्ताच म्हणलं की श्रद्धायुक्त श्रवण, श्रद्धायुक्त श्रवण जे आहे त्या श्रद्धायुक्त श्रवणानेच चित्तशुद्धी होते. कारण की जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत हा परमात्मा सापडतच नाही. कारण की तो परमात्मा तर हृदयामध्ये आत्ता ह्या क्षणी आहेच आहे, पण असून सुद्धा काय होतं म्हणजे तो हृदयामध्ये असून सुद्धा होत आहे काय, ते होत असून सुद्धा हृदयामध्ये असून सुद्धा चित्ताची जी मलिनता आहे त्या चित्ताच्या मलिनतेमुळे आम्हाला त्याचं दर्शन होत नाही. त्यामुळे सगळी जे काही आम्ही मलिनता आहे ती मलिनता दूर करण्यासाठी सगळ्या साधना आहेत. पण त्या सगळ्या साधनांमध्ये सुद्धा मुख्य साधन शास्त्रकार काय आपले श्रवण, ते सुद्धा कसं श्रद्धायुक्त श्रवण. आणि जेव्हा श्रद्धायुक्त श्रवण केलं जातं त्यावेळेला तो भक्तीचा जो कोंब आहे तो काय होतो, वाढायला लागतो आणि त्याचा कधी वृक्षामध्ये रूपांतर होतं त्या साधकाला सुद्धा कधी कधी समजत नाही हातात. आणि असं म्हणून प्रभो आज तुझ्या चरणाचे दर्शन झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या चरणाची स्तुती करायला सुरुवात केली. आणि स्तुती करत असताना म्हणतात प्रभो ज्या अर्थी आम्हाला देह मिळाला त्या अर्थी तर पाप आहेच आहे. कारण की शास्त्रकारांनी सांगितलंय की जेव्हा पाप पुण्य समान होतं त्याच वेळेला तर मनुष्य देह मिळतो. अतिपाप झालं तर नरकादी योनी आहेत, अतिपुण्य झालं तर स्वर्गादी योनी आहेत. पण पापपुण्य ज्या वेळेला समसमान होतं त्याच वेळेला म्हणले मनुष्यजन्म मिळतो. आणि हा मनुष्यजन्म मिळालेला असल्यामुळे आपण ह्या देहामध्ये असताना कोणीही पूर्ण सुखी नाहीये, कोणीही पूर्ण दुःखी नाहीये. सुखानंतरम दुःखम, दुःखानंतरम सुखम हाच सगळ्यांचा अनुभव आहे. पण निश्चित आहे पाप तर आहे. आणि ही जी पाप म्हणजेच अविद्या. कारण की मुख्य पाप काय आहे तर म्हणजे अविद्या, स्वरूपाचं अज्ञान. आणि मग ते आहे त्याचं नष्ट करण्यासाठी ते जाळून टाकलं पाहिजे. ते कशाने जाळणार? जसं या उद्धवाला जेव्हा उपदेश करतील पुढे त्याला भगवान की विवेक, कडकडीत वैराग्य, कडकडीत वैराग्यानेच म्हणले वासना रूपे जे जंजाळ आहे ते काय करायला लागतं, जाळून टाकायला. ते इथे म्हणतात पाप इंधनाचा मेळू तेच तुझा चरण बडवा नळू, लागता तो अति तेजाळू तिळे तिळू जाळी. म्हणजे भगवंताच्या चरणाचा जेव्हा आमचा स्पर्श होतो त्यावेळेला ते वडवा नळामध्ये जसं सगळं जळून जातं त्याप्रमाणे म्हणले प्रभो आमच्या हृदयामधलं अत्यंत छोट्यातलं छोटं पाप असू दे किंवा मोठ्यातलं मोठं पाप असू दे ते सगळं काय होतं जळून सगळं भस्म होऊन जातं म्हणतात. आणि असं हे करत असताना जसं जसं आमचं पापवृत्ती कमी होते म्हणजेच एक्झॅक्टली काय होतं, तमोगुण आणि रजोगुण कमी व्हायला लागतो. आणि जसा जसा तमोगुण रजोगुण कमी व्हायला लागतो सत्वगुणाची वृद्धी व्हायला लागते. आणि सत्वगुणाची वृद्धी झाली की तो साधक जो जीव आहे तो सहजपणे ध्यानाभ्यासाकडे वळतो. कारण की चिंतन तेच होतं. कारण की सत्वगुणाचा लक्षणच सांगितलंय सुख आणि ज्ञान. आणि त्यामुळे इथे म्हणतात की करिता चरणाचे ध्यान, तो जेव्हा ध्यानाभ्यास करतो करिता चरणाचे ध्यान जे विसरले भूक तहान. म्हणजे ध्यानाभ्यास कसा पाहिजे ह्याचं लक्षण इथे निर्देशन करतात. एकदा बसलं की बसलं. म्हणजे एक महात्मा वृंदावनचे महात्मा ते म्हणतात की म्हणजे ध्यानाला बसताना असं विचार करून बसा की हे माझं शेवटचं ध्यान आहे. असं ऐकलं की भीती वाटते. अच्छा म्हणजे ध्यानातनं आपण काही उठणार नाही का, शरीर पडणार का? ते म्हणे तसं नाही, हे शेवटचं ध्यान आहे. याचा अर्थ काय की ह्या जे मी ध्यानाला बसलेलो आहे त्याच्यामुळे आता माझ्या चित्तामध्ये जे अज्ञान ते सगळं नष्ट होणार. मी जो जीव म्हणून बसलेलो आहे आता मी उठताना जीव म्हणून उठणार नाहीये. मी काय म्हणून उठणार आहे, म्हणजे व्युत्थान दशेला जेव्हा येईल त्यावेळेला अरे मी तर साक्षात ब्रह्म ही माझी ओळख घेऊनच मी उठणार आहे. अशा प्रकारचं म्हणजे ध्यानाभ्यास ते कधी शक्य आहे जे विसरले भूकतः.
त्यासी द्यावया अभयदान चरणध्वजू जाण पै तुझा. आणि त्यामुळे जणू काही भगवंताचे चरण काय म्हणले ते जणू काही ध्वजा म्हणतात. आणि मग हे करत असताना भगवंताच्या प्राप्तीसाठी यज्ञसाधन पण केलं जातं. यज्ञाच्या माध्यमातून भगवंताचीच सगळी पूजा अर्चा भगवंताचं आवाहन केलं जातं. पण हे सगळं करत असताना पुन्हा पुन्हा एकनाथ महाराज सांगतात पण चरणाची जी भक्ती आहे ती मात्र काय म्हणते ती स्वतः सर्वात खरं श्रेष्ठ आहे म्हणतात. आणि म्हणताना म्हणतात की प्रभो तुझी जाणावया माया एक भजो लागले तुझी पाया सर्वथा अतर्क तुझी माया देवराया श्रीकृष्णा. तुझी माया जाणावी म्हणून म्हणले तुझ्या पायाचं भजन करतात. खरं तर गंमत अशी आहे, एका संतांना विचारलं की महाराज माया काय आहे. ते महात्मा हसून म्हणले त्याला, अरे म्हणले माया समजून घ्यायची का म्हणले ब्रह्म समजून घ्यायचे. ब्रह्म समजून घे म्हणले. ब्रह्म ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कळेल की माया नावाची गोष्ट नव्हतीच, त्याला भ्रम होता. तसे इथे म्हणतात की करतात म्हणले, पण म्हणले ती माया इतकी अतर्क आहे ती हातातच येत नाही. पण म्हणले जे कारण माया बघायला गेलं तर दिसत नाही. आणि म्हणले अशी गंमत आहे त्या मायेची की तिचा मोह एवढा पडतो की म्हणले ती माया आमच्यासमोर असे अनेक गोष्टी उभ्या करते, प्रलोभन उभा करते. आणि मग तो साधक जो आहे तो सिद्धीच्या मागे धावतो. म्हणून महाराज म्हणतात की माया न लक्षेची लक्षिता तोची माया मोह जाहला चित्ता मग ते सिद्धी लागी तत्वता चरण भगवंता पूजिती. आणि म्हणून म्हणले हे करूच नाही म्हणले काय करावं, भगवंताच्या चरणाचं चिंतन करा. काही जण असतात तो अध्यात्म विचार म्हणजे नित्यानित्य विचार तो करतात, विवेकाचा आश्रय घेतात. आणि विवेकाचा आश्रय घेऊन कसा करतात म्हणले विवेकाची या भावना नित्याची विवंचना करुणी आणिता अनुसंधाना सर्वत्र जाणा तूची तू. जेव्हा निरंतर विवेक आणि मग हा विवेक सुद्धा जो आहे ना तो असं तयार होत नाही. विवेक करण्यासाठी सुद्धा लागणारी जी शब्द संपत्ती आहे, जी विचार करण्याची जी विशिष्ट पद्धत आहे त्याला आपण तर्क सुद्धा म्हणतो. भले शास्त्रकाराने सांगितलंय मा कुतर्कता कुतर्क करू नका सांगितलंय, पण तर्क करायला सांगितलंय. मग तो तर्क कसा असला पाहिजे, शास्त्रानुकूल तर्क असला पाहिजे. मग जर शास्त्रानुकूल तर्क मला जर करायचा असेल तर मला काय करायला लागेल, पहिल्यांदा श्रवणच करायला लागेल. म्हणून तर नवविधा भक्तीमध्ये प्रथम भक्ती कुठली सांगितली, श्रवण भक्ती. ज्ञान मार्गामध्ये सुद्धा पहिलं काय सांगितलं पायरी, श्रवण सांगितलं, मग मनन मग निधिध्यासन सांगितलं. तसे इथे भगवान म्हणतात, इथे म्हणतात की म्हणजे हे करत असतात हे जे मुमुक्ष लोक असतात ते काय करतात म्हणले विवेक करतात. म्हणून विवेकाची या भावना नित्याची विवंचना करुणी आणिता अनुसंधाना सर्वत्र जाणा तूची तू. असं जेव्हा करतात नित्य काय अनित्य काय हा विचार करून ठरवतात म्हणले की जे अनित्य आहे ते मिथ्या त्याचा निषेध करून टाकतात. आणि जेव्हा नित्य वस्तूला धारण करतात तेव्हा लक्षात येतं अरे तूच तर सगळीकडे ओतप्रोत भरलेलास. म्हणजे परमात्म्याशिवाय जागाच नाही दुसरी, ओत तो ठसाठस भरलेला आहे. जसं आकाश सर्वत्र आहेच आहे तसा हा परमात्मा हा आत्मा म्हणजे हा ब्रह्म आहेच आहे म्हणले हा निश्चित लक्षात आल्यानंतर. आणि मग हे लक्षात आल्यामुळे हे माईक असल्या मीच ब्रह्म आहे हे चिंतन सुरू होतं म्हणले. आणि हे चिंतन जे सुरू होतं त्या चिंतनामधनं होतं काय म्हणले हे जे अनित्यपणाचं फेकून दिल्यामुळे जे शिल्लक राहिलं ते काय राहिलं, चिन्मात्र रूप राहिलं. आणि चिन्मात्र रूप कुठलं, असं ब्रह्म कुठे दुसरीकडचं नाही. चिन्मात्र रूप जे काय ते आपलं जे स्वरूप आहे आत्मरूप, हे आत्मरूप हा आत्माच चैतन्य आहे आणि हा आत्माच ब्रह्म आहे. ही जी ब्रह्मानुभूती आहे या ब्रह्मानुभूतीमध्ये तो साधक जे तो ज्ञानमार्गाने तिथेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि अशा प्रकाराने ते वर्णन करताना भगवंताचं आता सगुणाचं पण वर्णन केलं. आणि सगुणाचं वर्णन करत असताना स्तुती करत आहेत भगवंताच्या गळ्यामध्ये असलेली जी वनमाला आहे त्या वनमालेचं या ठिकाणी कौतुक भगवंताने इथे केलं. त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं की
प्रभो तुम्ही कसे सर्वाचं नियंत्रण ठेवणारे तुम्हीच आहात. म्हणजे तुम्ही ईश्वरच आहात, महेश्वरच आहात. म्हणजे भगवान शंकरांना आपण महेश्वर म्हणतो, पण ईश्वर ह्या शब्दाचा अर्थ काय, जो सर्वांचं ईशन करतो, सर्वांवर नियंत्रण ठेवतो. पण त्याच्यावर कोणी नियंत्रण ठेवत नाही, तो कोण आहे म्हणले, तो ईश्वर आहे म्हणले. असा जो ईश्वर आहे म्हणले, तो ईश्वराचा आता इथे नियंत्रत्व जे आहे ते समजून सांगताना म्हणतात की तू काळाचा सुद्धा नियंता आहेस. आणि ही स्तुती चालली ना त्यांची. कारण की काल भगवान असा आहे की काल भगवान सगळ्यांचा काय करतोय, सगळ्यांना नष्ट करतोय. पण काळ भगवान सगळ्यांना नष्ट करत असताना सुद्धा परमात्मा मात्र काय म्हणले, परमात्मा सुद्धा त्या काळाचाही काय म्हणले, काल आहे. असा तो त्या काळाची त्याची सत्ता आहे म्हणले. आणि त्याच्याद्वारेच म्हणले त्याच्याकडे जी अनंत शक्ती आहे, त्या अनंत शक्तीने म्हणले हे जे अनेक देवदेवता आहेत, इंद्र, चंद्र, वरुण, जे थोडक्यात ही सृष्टी चालवण्यासाठी जे मंत्रिमंडळ आहे भगवंताचं, त्या मंत्रिमंडळामधले सगळे जे मंत्री आहेत, जे देवता आहेत, त्यांना बसवल्या कोणी तिथेच, त्यांची स्थापना कोणी, भगवंतानेच केली. कारण की शास्त्राप्रमाणे आपल्याला माहिती आहे की हे सगळे देवदेवता सुद्धा जे ते सुद्धा जीवच आहेत. त्यांनी आपल्या पुण्याच्या द्वारे पुण्यकर्माच्या द्वारे इतकं पुण्य जमा केलं आणि इच्छा होती त्यांच्या चित्तामध्ये. आणि म्हणून तर ते इंद्रपदादी गोष्टीला जाऊन पोहोचले, यमपदाला जाऊन पोहोचले. आणि इंद्र जीव आहे हे कशावर लक्षात येतं, कारण की पुराणांमधल्या ज्या कथा आहेत त्याच्यावर आपल्या लक्षात येईल कोणी या पृथ्वीवर घोर तपश्चर्या सुरू केली की इंद्राचं आसन डळमळीत होतं असं म्हणतात. मग त्याला भीती वाटते, अरे माझं आसन जाते का. म्हणजे त्याचा अर्थ काय, तो अजूनही इंद्र असून सुद्धा पूर्णत्वाची अनुभूती नाही, अपूर्णता आहे, भय आहे त्याच्या चित्तामध्ये भय आहे. तो द्वैत बघतोय अजून. कारण की शास्त्र म्हणतं ना, द्वितीयाद्वै भयं भवति, दुसरेपणाचा जेव्हा तिथे अनुभव तेव्हाच भीती वाटते. अन्यथा इंद्राला भय वाटण्याचं कारण काय. पण महात्मा जो ब्रह्मनिष्ठ माणूस त्याला कशाचं भयच राहत नाही, कारण तो अभयपदाला पोहोचलेला. ज्याप्रमाणे परीक्षित महाराज सुद्धा 12व्या स्कंदामध्ये शेवटी अंतिम उपदेश केल्यानंतर म्हणतात काय, मी अभयपदाला प्राप्त झालेलं असं स्पष्ट सांगितलंय. म्हणजे श्रीमद भागवताचं जेव्हा आपण पूर्ण श्रवण करतो तेव्हा श्रवण केल्यानंतर आपल्याही चित्तामध्ये कुठला वृत्ती उत्पन्न झाली पाहिजे, अभयवृत्ती. आणि ती अभयवृत्ती तेव्हा शक्य आहे की ज्या वेळेला आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो. जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत ही जी अभयपदाची अभयस्थिती आहे ती मिळणं फार अवघड जात म्हणतात. आणि पुढे भगवान म्हणतात की हा सगळा करत असताना हे जे जीव आहेत, अनंत जीव आहेत, त्या सगळ्या जीवांना म्हणले या कर्मरगाड्यामध्ये गुंतून टाकले, संसारामध्ये सगळ्यांना गुंतून टाकले भगवंताने. आणि कसं केलंय, आणि हा सगळा संसार जो आहे त्या संसाराचा आहे कोणाचा संसार, अधिकार कोणाचा आहे त्याच्यावर, म्हणले प्रभू तुमचाच आहे. आम्हाला उगीच अभिमान वाटतो की मी करतोय काहीतरी, पण खरं तर सगळा करणार तूच आहेस म्हणले. आणि तूच काय केलंय म्हणले, तुझ्याच आज्ञेनी जणू काही करता बनतोस तू त्या जीवामध्ये. आणि तुझ्याच आज्ञेनी म्हणले काय होतं, सगळे जण काय करत असतात, त्या क्षेत्राची मशागत करत असतात, म्हणजे कर्मक्षेत्राची मशागत करत असतात. आणि ते करत असतात म्हणले. आणि हे करत असताना म्हणले ह्या जीवाला म्हणले हे जे 3 गुणांनी बांधून ठेवले. आणि आपण अनुभवतो की आपणही ह्या 3 गुणांनी बांधलेलेच आहोत. आणि ह्या 3 गुणाशिवाय राहू शकत नाही. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत ह्या 3 गुणांचा प्रभाव असतोच असतो. प्रमाण कमी जास्त असतं. म्हणजे जसं आत्ता ह्या क्षणी सुद्धा आपल्यामध्ये 3ही गुण आहेत. तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुणाचा आहेच आहे. कसं आहे, तर तमोगुण कसा काम करतोय आत्ता माझ्यामध्ये, तर हे मी जे स्थिर बसलेलो आहे ना, स्थिरता, जडता, हे बसणं जे आहे ते कशाचा प्रभाव आहे, तो तमोगुणाचा प्रभाव आहे. ही जी क्रिया चालू आहे, बोलण्याची क्रिया चालू आहे आणि आपली सगळ्यांची ऐकण्याची क्रिया चालू आहे, तर क्रिया करण्यासाठी कशाची गरज आहे, रजोगुणाची गरज आहे. त्यामुळे रजोगुणाचा पण प्रभाव आहे.
आणि हे सगळं ऐकत असताना अंतःकरणामध्ये कधी समाधान वृत्ती उत्पन्न होते, कधी पटतं, अरे हा बरोबर आहे, आणि आनंद पण येतो, सुखवृत्ती पण उत्पन्न होते हा सत्संग ऐकत असताना. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम आहे सत्वगुणाचा. पण प्रभाव आत्ता ह्याच्यामध्ये कुठला जास्त आहे? सत्वगुणाचा. बाकीचे 2 गुण कसे आहेत? कमी आहेत. जशी रात्र वाढत जाईल आता तसं तसं कशाचा प्रभाव वाढत जाईल? तमोगुणाचा. आणि मग सत्वगुण रजोगुण एकदम बंद होऊन जाणार. हे सगळं असतंच असतं म्हणजे. आणि हे सगळं करत असताना प्रभो हे सगळे जण ह्या 3 गुणाच्या मदतीने ह्या कर्माचा फेरा मारत असतात. केव्हापासून आपण मारतोय पता नाही. अनादी कालापासून चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे. अतिशय दुस्तर असा संसारामध्ये आपण सगळे पडलेले आहोत म्हणले. आणि हे करत असताना म्हणले कोणी कोणी चुकवण्याचा प्रयत्न करतात, कुठल्या तरी मार्गाला जातात, बरोबर एक फटका देतो परमात्मा. आणि फटका देतो आणि म्हणले चला जागेवर या. तसं ह्या 1.5 वर्षामध्ये या कोविडनी सगळ्यांची जी बहिर्मुख वृत्ती होती, त्या सगळ्या बहिर्मुख वृत्ती असलेल्या आपल्या सगळ्यांना भगवंतांनी काय केलं? क्षेत्र संन्यासी करून टाकले. एका जागी बसा गपचूप. आणि एका जागी बसून सुद्धा अनुसंधान जर भगवंताचं केलं तर आनंद इथे पण येतो, हे समजून सांगितलं भगवंताने. आपल्या जीवनातली जी वागण्याच्या पद्धती होत्या, ज्या काही व्हॅल्यू सिस्टीम आपण तयार केल्या होत्या गेल्या अनेक वर्षांमध्ये, त्या किती चुकीच्या ठरतायत हे लक्षात आलं. हे सगळं काय? भगवंताची लीला चालू आहे. तर अशा प्रकारे म्हणले सगळं तुझी माया आहे म्हणले. आणि करत असताना सुद्धा म्हणले तू मात्र म्हणतो की माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण प्रभू असं काही म्हणू नकोस म्हणले. कारण की माया जी असली तर ती स्वतंत्र नाहीये ना. आणि तिचा आश्रय कोण आहे? तूच आहेस ना. ती तुझी शक्ती आहे. आणि शक्ती ही नेहमी शक्तिवानाशिवाय वेगळी राहू शकतच नाही. आणि म्हणून म्हणजे परमकारण जर कोण असेल तर परमकारण तूच आहेस. भले तो अध्यारोप आहे, वेदांताच्या दृष्टीने तो अध्यारोपच आहे. कारण की स्वरूपतः परमात्मा तर अव्यवहार्य सांगितलंय मांडुक्यामध्ये, निष्क्रिय सांगितलंय, अव्यवहार्य सांगितलंय. पण त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचर. याच न्यायाने म्हणले का या न्यायाने ते सगळं चाललेलं असतं म्हणले. आणि सगळे असल्यामुळे हा मायेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे प्रभो. तुम्ही प्रकृती पुरुषांपेक्षा सुद्धा भिन्न आहे म्हणले. काळाचा तुही काळ आहे, संहाराचा करता सुद्धा तूच आहेस म्हणले. आणि म्हणून ज्याला कुणाला म्हणले परमसुख पाहिजे त्यांनी एकच काम करायचं. काय? तुझ्या चरणाची उपासना करायची. उपासना केल्याशिवाय तर काही मिळतच नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवावे हे संतांनी आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि या कलियुगामध्ये तर दुसरा उपायच नाही आम्हाला. नामस्मरणासारखा जो उपाय, नामस्मरणासारखा दिसताना खूप सोपा उपाय दिसतो, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण करायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की त्याच्यामध्ये किती गोष्टी अडचणी यायला लागतात. आणि म्हणून प्रभू हा सगळं सुखासाठी विस्तार जो आहे चित्ता तो तुझ्याचमुळे होत असतो म्हणले. जगाची उत्पत्ती स्तुती तुझ्यापासूनच होते. शेवटी सगळा संहार तूच करतोस म्हणले. आणि जेव्हा सगळा संहार होतो तेव्हा हे सगळे अनंत जीव कुठे जातात? अव्यक्त दशेला जातात. आणि अव्यक्त दशेला जातात म्हणले. आणि उत्पत्तीला जेव्हा उत्पत्ती काल पुन्हा सगळे प्रकट होतात. म्हणजे सृष्टी जी आहे ही सृष्टी भारतीय सनातन धर्माचं जे अध्यात्मशास्त्र आहे त्याच्याप्रमाणे सृष्टी नित्यप्रवाही सांगितली. त्याला कोणी तयार केलेलं नाही. ती फक्त व्यक्तामधनं अव्यक्ता जाते आणि अव्यक्तातून तर व्यक्त दशेला आहे. हेच अखंड चालू आहे. जसं आपण जागृत अवस्थेतनं आता अव्यक्त अवस्थेला जाणार म्हणजे निद्रेमध्ये जातो. आणि निद्रेतनं काय होतो? पुन्हा सकाळी जागृत अवस्थेला येतो. आणि जेव्हा जागृत अवस्थेला तेव्हा लक्षात येतं अरे कालचा जसा दिवस आहे तसाच आहे की सगळ्या वस्तू तशाच आहेत. म्हणून यथापूर्वम अकल्पयत. पूर्वकल्पामध्ये जसं होतं तशीच सृष्टी आहे. त्यामुळे नवीन जे आहे ती विविधता जी आहे निश्चित आहे. पण विविधता असून सुद्धा ही सृष्टी अनादी कालापासून प्रवाही आहे. त्यामुळे अशा ह्या ज्या काही आपण सध्या 1.5 वर्ष अनुभवत आहोत
असं काही पहिल्यांदाच झालंय का हो ब्रह्मांडामध्ये? अरे अशा अनंत वेळेला कोविड येऊन गेले असतील आणि सगळेजण त्यांना बाहेर पडले असतील. त्यामुळे ह्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भगवत निष्ठा, भगवंतावर विश्वास ठेवून आपापल्या वाट्याला आलेली कर्म, स्वधर्म जो आहे तो कर्म जे ते करत राहणं, हाच आपल्या हातामध्ये काय, हाच आपल्या हातामध्ये आहे, दुसरं आपल्या हातामध्ये काही नाही. तर आणि हे करत असताना भगवंत सगळ्याचा संहार करत, देवता म्हणतो तुला काय कठीण आहे म्हणले, तुला संहार करणं सुद्धा कठीण नाही, तू कारण तू काळाचाही तू महाकाळ आहे सांगितलं, निर्माण करणाराही तूच आहेस आणि त्याचा भरताव सुद्धा तूच आहेस म्हणले. तुझ्याच शक्तीने ही प्रकृती काय होत असते, संपूर्ण जगताला उत्पन्न करत असते म्हणतात. आणि हे करत असताना म्हणले जो कोणी जीव आहे जेव्हा त्याला म्हटले बोध होतो, स्वरूपाचा ज्या वेळेला बोध होतो त्यावेळेला म्हणले का, तर त्याच म्हणजे थोडक्यात काय की मी अकर्ता अभोक्ता आहे असं ज्या वेळेला होतं त्यावेळेलाच म्हणले हे जगतामध्ये राहत असताना, या कर्मसंसारामध्ये राहत असताना त्याच्यापासून आपण काय राहतो म्हणले, मुक्त राहतो. आणि ह्या असा अकर्तात्मता बोध जो आहे तो कसा आहे म्हणले, तो इतका असा बोध आहे म्हणले की तो वेदशास्त्राला सुद्धा अतर्क्य आहे. आणि म्हणले त्याचे त्रिपुटी आहे, भोग्य, भोक्ता, भोग, या सगळ्यांना म्हणले प्रकाशित करणारा म्हणून तूच आहेस. म्हणजे ज्याला हे कळत आहे की भोक्ता आहे, भोग्य आहे, भोग आहे, या तिघांनाही एकाच वेळेला जो प्रकाशित करत आहे, ज्याला हे समजत आहे तो निश्चित कसा असला पाहिजे, या त्रिपुटीपेक्षा भिन्न असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. म्हणून आपण विचार करत असताना मी बोलत आहे, बोलणं चालू आहे, ही त्रिपुटीच चालू आहे ना. पण हे त्रिपुटीचा मधनं हे जे प्रवचन चालू आहे, कारण की त्रिपुटीशिवाय तर व्यवहार होतच नाही कुठलाच. पण हे त्रिपुटी मी बोलत आहे पण मला समजतंय ना. मग हे ज्याला समजत आहे तो कसा असला पाहिजे, ज्याला ज्ञान होतंय तो कसा असला पाहिजे, बोलणाऱ्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. मग बोलतोय कोण? प्रकृतीच्या द्वारे चाललंय सगळं खेळ. पण या प्रकृतीला स्वतंत्रपणे ती करू शकत नाही. ती कुणाच्या आश्रयाने करते, परमात्म्याच्या आश्रयाने करते, चैतन्याच्या आश्रयाने करते. पण चैतन्य मात्र काय, म्हणजे मी स्वतः आत्मस्वरूपाच्या दृष्टीने बघितलं तर मी कसं आहे, अभोक्ता, अकर्ता आहे. म्हणून मला वाटतं तुकाराम महाराजांचा अभंगात कुठेतरी की बोलोनी देखोनी न देखे ऐसे करी मन माझे, ऐकोनी न ऐके ऐसे करी मन माझे, असं ते म्हणतात. म्हणजे सगळे इंद्रियांचे व्यवहार होत राहतील. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, ही जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये जेव्हा जातो ते जातो तेव्हाच म्हणले का, तर तेव्हाच ते समजतं. जसं घटामध्ये सुद्धा म्हणले जे सूर्य प्रतिबिंबित झालेला असतो, उदाहरण देतात, तो स्वभावता म्हणले त्या अलिप्तच असतो. त्या प्रतिबिंबामध्ये जी चंचलता दिसत आहे, मलिनता दिसत आहे, ती प्रतिबिंबाची थोडीच आहे. ती कशाची? ती जलाची ती चंचलता आहे, जलाची ती मलिनता आहे. ती कशावर अध्यारोप झाली आहे? त्या स्वरूपावर अध्यारोप झाले. आणि एवढंच नाही, आकाशस्थ असलेला जो सूर्य आहे तो आकाशस्थ सूर्य, तो एक घट, त्याच्यामधलं पाणी आणि त्या पाण्यामधलं पडलेलं प्रतिबिंब, या तिघांनाही तो स्वतःच प्रकाशित करत असतो. आणि तो अलिप्त आहे, अलिप्त राहून प्रकाशित करतोय. तसं मी आत्मरूपाने ही ज्या सगळ्या त्रिपुटी आहेत आपल्या, या सगळ्या त्रिपुटीला मी काय करतो आहे, अलिप्त राहून प्रकाशित करतोय. ह्या ज्ञानामध्ये काय व्हायचं, ह्या ज्ञानामध्ये आम्हाला स्थिर व्हायचं. त्याच वेळेला ह्या सगळ्या जंजाळातून आम्ही काय होणार, मुक्त होणार. म्हणजे सगळं व्यवहार होत राहते. पण व्यवहार कशा होते, प्रारब्धानुसारच होणार आहेत. सगळी सृष्टी जी चाललेली, आपण जे काय चालते प्रारब्धानुसारच चाललेलं आहे. अज्ञानी माणसाला समजत नाहीये की सगळं प्रारब्धाने चाललेलं आहे. महात्मा तो म्हणतो मला प्रारब्धच नाहीये. महात्माला प्रारब्ध आपण म्हणतो प्रारब्धमान, त्याचं कारण हे शास्त्र म्हणली अज्ञजन बोधार्थ. मांडुक्य म्हणतं अज्ञजन बोधार्थ. अज्ञानी लोकांना समजून सांगण्यासाठी म्हटलं की महात्म्याला प्रारब्ध असतं.
अरे जो ब्रह्मस्वरूपाला जाणलं त्याला कसलं प्रारब्ध हो? कारण की ब्रह्माला प्रारब्ध आहे का? ब्रह्मवस्तूला तर प्रारब्धच नाहीये. तो जो ब्रह्म जानाति ती ब्रह्मा असंच आहे, तर मग त्याला कुठलं प्रारब्ध? पण आम्ही अज्ञानी, आम्हाला प्रश्न पडलाय म्हणून आम्हाला प्रारब्ध आहे त्याला, पण खरं तर काय? तर असं ते जे तो अलिप्त राहून प्रकाश, त्याप्रमाणे आपली पण स्थिती आता तो भोगून सुद्धा अलिप्त असतो. म्हणजे सगळ्या कर्म क्रिया कर्त्यामध्ये सुद्धा तो तिघांमध्ये तो आत्मा तिथे उपस्थित आहे म्हणले, पण तो उपस्थित असून सुद्धा अभोक्ता आहे. ही त्याची काय म्हणले, ही त्याची विशेषता आहे. आणि हे समजून घ्यावं म्हणून जणू काही या भगवंताच्या या देवतांनी केलेल्या स्तुती आहेत, त्या स्तुतीच्या माध्यमातून जीवानी सुद्धा आपल्या स्वरूपाला कसं जाणायचं, कसं ओळखायचं याचं मार्गदर्शन केलं. म्हणून म्हटलं ना की स्तुतीचे जे प्रकार आहेत अनेक, त्यातली ही स्तुती अशी दिसते आम्हाला की याच्या माध्यमातून आम्हाला ज्ञानोपदेश पण झालेला. तो फक्त ज्ञानोपदेश काय करायचा आहे? ग्रहण करायचं. आणि नुसताच ग्रहण नाही करून चालणार, तो ग्रहण करून आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आणता आलं, प्रॅक्टिस करायला लागेल. आणि सुरुवातीच्या काळात तर 24 तास होणारच नाहीये. दिवसभरामध्ये एखादा मिनिट, अर्धा मिनिट असा व्यवहार करण्याचा प्रयत्न करायचा की व्यवहार तर होतोय, पण अंतःकरणामध्ये दृढता भाव पाहिजे. मी अकर्ता, मी अभोक्ता आहे. ह्या दृढ भावनेमध्ये राहून एखादं कर्म करण्याचा अभ्यास हळूहळू करता होतो. कारण की शनै रूपरमेत, एकदम तर काही प्राप्त नाही होणार. हळूहळू अभ्यास कर. म्हणून अभ्यास आहे ना तू कौंतेय वैराग्याचे गृह्यता. भगवान सुद्धा तेच सांगतात आम्हाला. आणि हे करत असताना म्हणले हा जो मार्ग आहे, हा आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे, तो आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे तो कसा आहे म्हणले, तो सर्व श्रेष्ठ असं तिथे सांगतात. आणि प्रभो आता तू म्हणले सगळं काम तर झालेलं आहे म्हणले. आता म्हणजे तुझे हे जे तू इथे केलेली जी कीर्ती आहेस, ती कीर्ती अशी आहे म्हणले, त्या कीर्तीनी जे केली करून त्याचं श्रवण सुद्धा जे करतील त्यांनी सुद्धा काय होते म्हणजे येणारे जीव जे आहेत कलियुगातले ते सगळे काय होत जातील, सगळेजण मुक्त होतील म्हणले, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणले पुढे सांगताना म्हणतात की प्रभो तुझ्या कीर्तीचं श्रवण हेच म्हणले काय म्हणले अंतःकरणातल्या पातकांना नष्ट करणार आहे. म्हणून तुझी एक कीर्तीचे श्रवण अंतर्मलाचे क्षालन करून या वृत्ती जाण परम पावन कीर्तने. म्हणतो कलियुगामध्ये आपल्याला पुन्हा कलौ केशव कीर्तनात, बाकी काही नाही करायचं, फक्त भगवंताचं नाव घेत राहायचंय. लज्जा सोडून घ्यायला सांगितलंय, लाज सोडून घ्यायला सांगितलंय. कारण की भगवंत जिथे कीर्तन चालतं तिथेच तर भगवान तिथे उभा राहतो. नामदेव कीर्तन करी नाचे देव पांडुरंग, अशी त्या कीर्तनामध्ये ताकद आहे. आणि म्हणून म्हणले कीर्तन करणं हाच आहे म्हणले. आणि तुझ्या चरणापासून निघालेली गंगा मैया आहे. आणि आमच्या ह्या गंगा मैयेचं एक विशेषता ही आहे, तिला एवढी पवित्रता येण्याचं कारण काय, त्याचं कारण एक लक्षात येतं की ते तिन्ही जे मुख्य देव आहेत त्यांचा स्पर्श झाला. भगवंताच्या चरणातनं निघालेली ब्रह्मदेवाच्या कमंडलोमधनं आलेली आणि भगवान शंकरांनी तिला मस्तकावर धारण केलेलं. आणि असं असल्यामुळे तेवढी आमच्यासाठी पवित्र आहे, त्रिपथगामी तिला म्हटलेलं आहे. आणि असं असल्यामुळे प्रभो ह्या तुझ्या चरणाचं तीर्थ अखंड साधू लोक सेवन करत असतात आणि त्यामुळे ते परम पावन होतात म्हणले. आणि पावन आपली जी निजात्मवृत्ती आहे, काय निजात्मवृत्ती, आत्मरती, आत्मतृप्त, आत्मकाम, ही जी आपली स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीमध्ये ते नित्य निमग्न असतात. आणि जेव्हा असं म्हटलं ते नित्य निमग्न असतात तेव्हा आम्हाला असं वाटतं मग हे जर सतत हे जर स्वरूपामध्ये जर स्थिर राहिलं तर व्यवहार कसे होणार, हा एक फार आमच्या डोक्यामध्ये बसलेला आहे. व्यवहार इतका बुद्धीमध्ये बसलाय आपल्या चित्तामध्ये की असं वाटतं की जर आम्ही अध्यात्म करत राहिलो तर हे व्यवहार कसा होणार. पण साधकासाठी हा प्रश्न उत्पन्न होतच होतो. आवाज येत, काही जण म्हणतात आवाज
तर म्हणले त्याचं कारण सांगताना विवेक चूडामणी मध्ये म्हटलंय की प्रारब्धम पुष्यति वपुः इति निश्चित्य निश्चलाम. काळजी करू नको म्हणले, ह्या देहाचं पालन पोषण कुणाच्या द्वारे होणार आहे म्हणले प्रारब्धानुसार होणार. म्हणजे त्याची काळजी तू करू नको म्हणजे तू साधन करत राहा. तर हेच तिथे सांगितलं. आणि मग त्या देवतांनी भगवंताची प्रार्थना केली. भगवान म्हणतात की मी येतो म्हणले, पण अजून काम शिल्लक आहे म्हणले, कारण की माझा यादव वंश काय झाला म्हणले अत्यंत बलवान आहे म्हणले, त्यांचा नाश करून म्हणले मी तिथे येतो. आणि ते करत असताना भगवान म्हणतात की ब्राह्मणांचा शाप झालेलाच आहे, त्या ब्राह्मणांच्या शापाने म्हणले आता माझं कुलाचा मी नाश करेन आणि म्हणले मी माझ्या लोकाला येईल तुमच्या लोकावर, असं भगवंतांनी सांगितलं. देवता तर आनंदाने निघून गेले आणि सगळे द्वारकेमध्ये आता सगळे उत्पात सुरू झालेले आहेत. त्या उत्पात सुरू झाला तर भगवंताला तर माहीत होतं ब्राह्मण शाप झालेला आहे. आणि म्हणून भगवंतांनी सगळ्यांना प्रभास क्षेत्राला पाठवलं. प्रभास क्षेत्राला पाठवण्याचं कारण असं आहे की भगवंताने द्वारकेमध्ये सगळ्यांचा वध का नाही केला. तर सांगतात एकनाथ महाराज की म्हणले द्वारका मोक्षवती नगरी आहे ना, तिथेच सगळ्यांचा ना त्या सगळ्यांना मोक्ष द्यायला लागला असता. पण त्यांच्यामध्ये सुद्धा काही अहंकारी थोडासा पाप झालेला असे यादव होतेच ना. त्यामुळे भगवंता सगळ्यांना प्रभास क्षेत्राला पाठवलेलं आहे. आणि भगवंताला हे पण माहीत होतं त्या मुसळाचं जे चूर्ण केलेलं आहे त्याची लव्हाळी कुठे आलेली आहे प्रभास क्षेत्रात, आणि म्हणून तिकडे पाठवलं. उद्धवाला बघतो. उद्धवाला तर माहिती आहे, ऐकलं होतं त्यांनी की देवतानं भगवंतांनी सांगितलं की मी यादव वंशाचा नाश करून येतो. असं म्हटलं तर उद्धव भगवंताकडे येतात, म्हणतात प्रभू मला सुद्धा तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन चला, मी तुमच्याशिवाय कसा राहू. मला आता ह्या मायेची काही भीती वाटत नाही म्हणले, कारण काय की तुमचं जी कीर्ती आहे, तुमचं जे श्रवण आहे त्यामुळे म्हणले तर मला हे मायेची भीती वाटत नाही. पण मला तुमच्या चरणाचा वियोग जो आहे तो वियोग मात्र मला सहन होतो. कारण की प्रभू तू माझा सखा आहेस, माझा धनी आहेस, मालक आहेस, मग आम्हाला सोडून तू दूर कसा काय जातोयस, असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणजे जसा पाण्याशिवाय मासा तळमळावा त्याप्रमाणे माझा जीव आता तळमळतोय, असं उद्धवान त्या ठिकाणी म्हटलं. म्हणजे आत्मा निघून गेल्यानंतर देह काय राहतो का म्हणजे, देह तर प्रेतरूप आहे म्हणले. तद्वत म्हणले तू जर निघून गेलास निजधामाला तर माझी गती सुद्धा तशीच होशील म्हणले. तू माझ्यावर का रुसलेला आहेस, अशा प्रकारे सांगितलं. उद्धवाने कृष्णाला विनंती केली, तिथे स्तुती केलेली आहे. आणि पण स्तुती करून केल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण उद्धवाची स्थिती अशी आहे की वियोगाच्या कल्पनेनेच तो विव्हळ झालेला आहे. आणि तो विव्हळ होऊन त्याची मनस्थिती अशी आहे की म्हणले तू तर सर्वांचा धनी आहे, सर्वांचा सखा आहेस, सगळ्या जीवांचा जीव आहेस, म्हणले प्राण आहेस, तुझा वियोग आम्हाला कसा सहन होईल. तुझा चरण हेच आमच्यासाठी जीव की प्राण आहेस म्हणले, असं त्यांनी सांगितलं. आणि ही तुझी माया जी आहे ना मोठी दुस्तर आहे, पण म्हणले ती सुद्धा म्हणले मला आता मी सहज तरून जाणार आहे म्हणले. त्याचं कारण काय म्हणले मी तुझं उष्ट खाल्लंय ना, भोजन केलंय. कारण की उद्धवांची अशी स्थिती, इतका अधिकार होता की भगवान श्रीकृष्ण जे गंध काढत होते ते गंध हे लावत होते. भगवंतांनी सोडलेला पितांबर उद्धवजी नेसत होते. भगवंताच्या गळातली वनमाळा नंतर उद्धव धारण करत होते. असं सगळा त्यांचा अधिकार होता म्हणले. आणि म्हणून म्हणले त्या असा इतका त्यांचा अधिकार अंतरंग सखा म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना अत्यंत वियोग झालेला आहे. पण शेवटी असं आहे की शेवटी तर जायलाच लागणार आहे म्हणून भगवंतांना समजून सांगितलं. आणि मग समजून सांगितल्यानंतर आता उद्धवांच्या मनाची जी स्थिती आहे, त्यांच्या चित्ताला जो दुःख आहे, वियोग आहे, तो नष्ट करण्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे काय, आत्मज्ञान देणं. आणि म्हणून भगवंत आता उद्धवांना 7व्या अध्यायापासून उपदेश सुरू करता आहेत. आणि तो उपदेश असा आहे की त्या उपदेशाच्या मदतीने आम्हाला सुद्धा फायदा होतो. आणि म्हणून आपल्यालाही ती श्रद्धापूर्वक ते श्रवण करावे. आणि म्हणून ते सांगतात, म्हणतात शेवटी एकनाथ महाराज, साच असावी बद्धता तरी म्या मागावी मुक्तता, तेची नाही गा तत्वता, मिथ्या मागता मूर्खत्व. असं म्हणण्याचं कारण काय की म्हणले ही जी भक्ती आहे भगवंताची
त्या भक्तीने म्हणजे आम्हाला एकच असावं की आमच्या चित्तामध्ये सदोदर तुझी भक्ती असावी. कारण की तुझ्याकडे जर मुक्ती मागितली तर मूर्खता आहे. कारण की मुक्तीमध्ये जे सुख आहे ना, त्या मुक्तीच्या सुखापेक्षा म्हणजे कशामध्ये सुख जास्ती आहे? भगवत भक्तीमध्ये. काय म्हणजे भगवत भक्तीमध्ये सुख आहे. आणि म्हणून म्हणजे ती अशी आहे की बंधनच नाही आहे तर मुक्तता कशाला मागायची. आणि म्हणजे मी तूपणा शिवाय जी सहज स्थिती आहे, त्या अशी जी भक्ती आहे, अभेद भक्ती, प्रभो ती मला प्रदान करावी. हेच संतांकडे एकनाथ महाराजांनी तिथे पुन्हा पुन्हा मागणी केली. आणि मागणी करून म्हणजे जनार्दन स्वामींकडे पण विनंती केली की आता जरा सावधान चित्त होऊन आम्हाला, म्हणजे श्रोत्यांनाही सर विनंती केली की तुम्ही सावधान व्हा. पण जो विषय येणार आहे तो विषय आता अत्यंत गंभीर पण आहे, श्रेष्ठ पण आहे आणि सूक्ष्म पण आहे. अशा प्रकाराने या 6व्या अध्यायाचं जे चिंतन आहे एका तासामध्ये थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला. ही जी संधी मला दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हरि ओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.